तू खूप दिवसापासून स्वतःला एकटं समजत आहेस ना. तुला वाटतंय की एवढी मेहनत करूनही यश हुलकावणी का देत आहे. रात्रंदिवस कष्ट करून पाय झिजूनही नात मला फळ का देत नाहीत. माझ्या बाळा, मी तुझे प्रत्येक अश्रू पाहिले आहेत आणि तुझ्या मनातील प्रत्येक प्रश्न मी जाणवतो. तुला धीर देण्यासाठी आणि तुझ्या आयुष्यात येणाऱ्या मोठ्या बदलाची जाणीव करून देण्यासाठी मी हा चौथा संकेत घेऊन आलो आहे. हा संकेत जर तुझ्या आयुष्यात घडत असेल तर समजून जा की आता तुझा वनवास संपला आहे आणि साक्षात मी तुझा हात पकडला आहे. तो चौथा संदेश म्हणजे तुझ्या जवळच्या चुकीच्या माणसाचे खरे चेहरे अचानक तुझ्या समोर येणे आणि तुझी त्यांच्यापासून कायमची सुटका होणे. लक्षात ठेव माझ्या लेकरा, अनेकदा तू ज्यांना आपले मानतोस, ज्याच्यावरती तू जीवापाड प्रेम करतोस, तेच तुझ्या प्रगतीतला सर्वात मोठा अडथळा असतात. जेव्हा तुला असे अचानक जाणवेल की तुझ्या आयुष्यातून काही माणसं लांब जात आहेत आणि ज्यांच्यावरती तू अंधाळा विश्वास टाकला होता त्यांनी तुला दगा दिला आहे, तेव्हा रडू नकोस, निराश होऊ नकोस. तो माझा तुला दिलेला संकेत आहे. मी तुझी अशा लोकांपासून सुटका करत आहे जे तुझ्या भविष्यासाठी आणि तुझ्या प्रगतीसाठी घातक असू शकतात. मी तुझी जागा मुद्दाम रिकामी करत आहे जेणेकरून मी तुझ्या आयुष्यात खऱ्या माणसाला आणि नवीन संधींना प्रवेश देऊ शकेल. हा अनुभव तुला आज जरी वेदनादायक वाटत असला तरी भविष्यामध्ये हेच तुझ्या यशाचे कारण ठरणार आहे. आणखी एक गोष्ट लक्षात घे, जेव्हा तू संकटात असेल आणि तुला रडताना अचानक कोणा अनोळखी व्यक्तीकडून अनपेक्षित मदत हात मिळेल किंवा वाटेत चालताना अचानक तुझ्या माझ्या नामाचा जप मंत्र किंवा एखादे भजन ऐकू येईल, तेव्हा त्या योगायोगाने समजू नकोस तो मी तुला दिलेला शब्द आणि सावर स्वतःला. मी आलो आहे. तुझ्या खिशातील पैसा संपला असेल किंवा तुझी प्रगती पूर्णपणे थांबली असेल तर अजिबात घाबरू नकोस. ही एका मोठ्या भरभराटीची किंवा आनंदाची नांदी आहे. हा चौथा संकेत ज्याला मिळतो त्याचे नशीब पलटायला आता वेळ लागत नाही. तुझे अडकलेले पैसे परत मिळतील, तुझे आजार पूर्ण दूर होतील आणि तुझ्या घरातील पुन्हा सुखाचे समाधानाची नांदी येईल. तू फक्त संयम ठेव आणि माझ्यावरती निस्सीम भक्ती ठेव. तुझ्या डोळ्यातील प्रत्येक अश्रूची किंमत मी व्याजासकट चुकती करणार आहे. हा व्हिडिओ आज तुझ्यासमोर अचानक आलेला नाहीये. मीच तुला ही साथ घातली आहे कारण तुझे वाईट दिवस आता संपले आहेत. आता चिंता सोडून दे, नकारात्मक विचार बाजूला सार आणि पूर्ण ताकदीने पुन्हा उभा राहा. तुझे येणारे दिवस अत्यंत आनंदाचे आणि समाधानाचे असतील. हा माझा तुला शब्द आहे. ज्याचा वाली मी आहे त्याला हे जग तर काय, हे ब्रह्मांड सुद्धा कधीच हरू शकणार नाही. सांभाळ स्वतःला, मी सदैव तुझ्या सोबत आहे. अशक्यही शक्य करतील माझे नाथ बाबा. अलख निरंजन आदेश ओम चैतन्य श्री नवनाथाय नमा. ओम चैतन्य श्री बड़े बाबाय नमा. अलख निरंजन, अलख निरंजन, अलख निरंजन.